तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांना पक्षावर ताबा घ्यायचा होता। आमदार रोहित पवार यांचा थेट आणि गंभीर आरोप। दादा यांचा ऐकत नसल्याने कंट्रोल मिळवण्यासाठी अपघात घडवला का, संशय व्यक्त। जय पवार यांनी दबावामुळे पत्रकार परिषद रद्द केली का, रोहित पवारांचा सवाल। राजकारण वंगाळ झालंय, सुनेत्रा काकींनी काळजी घ्यावी, रोहित पवारांचा सल्ला। अजित पवारांच्या विमान अपघाताप्रकरणी बंगळुरूमध्ये 0 FIR दाखल। रोहित पवारांनी कर्नाटकमध्ये जाऊन दाखल केलेला FIR गुन्हा बारामती पोलीस ठाण्यामध्ये हस्तांतरित। अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस। मुख्यमंत्री दुपारी 3च्या सुमारास अंतिम आठवडा प्रस्ताव सादर करणार। यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुद्धा विरोधी पक्षनेत्या विनाच। अशोक खरातनं उभारलेल्या ईशान्येश्वर मंदिरासाठी 2018 मध्ये युती सरकारकडून 1.5 कोटींचा निधी। मंदिर परिसर विकासासाठी पर्यटन विभागाकडून हिरवा कंदील। स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरातची शिक्षणामध्ये सुद्धा भोंदूगिरी। 10वीला गणितासह 2 विषयांमध्ये नापास। अंकशास्त्र तज्ञ असल्याचं कोणतंही अधिकृत प्रमाणपत्र नाही। अशोक खरातवर 7वा गुन्हा दाखल। करिअर घडवण्याच्या आमिषाने तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप। विरोध केल्यास कुटुंब संपवण्याची धमकी। राज्यभरातील पेट्रोल पंपावर वाहन चालकांची झुंबड। नागपूर, वर्धा, रत्नागिरीसह ठिकठिकाणी सकाळपासूनच डिझेल आणि पेट्रोल भरण्यासाठी लांब रांगा। पश्चिम आशियातील युद्धाच्या संदर्भात केंद्र सरकारने बोलावली सर्वपक्षीय बैठक। संध्याकाळी 5 वाजता संसद भवनात बैठक। सर्व पक्षांचे गटनेते उपस्थित असतील। इस्रायलच्या तेल अवीव शहरावर इराणचा मिसाईलने हल्ला। इस्रायलच्या निवासी इमारतीचा काही भाग उद्ध्वस्त। हल्ल्यामध्ये इस्रायलचे 4 लोक जखमी। काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधींची प्रकृती स्थिर। काल तब्येत बिघडल्यामुळे सर गंगाराम रुग्णालयात केलं होतं दाखल। राहुल गांधी, प्रियंका गांधी सुद्धा होते सोबत। इच्छा मृत्यूची परवानगी मिळालेल्या हरीश राणांचं निधन। 13 वर्षांपासून सुरू असलेली मृत्यूची झुंज अखेर संपली। नवी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास। पुण्यामधील कोथरूड परिसरामध्ये वाहनांची चोरी। शीताफीनं केलेल्या वाहन चोरीची सगळी घटना CCTV मध्ये कैद। 2 आरोपींविरोधात गुन्हा दाखल। शिर्डीच्या साई मंदिरामध्ये उद्यापासून 3 दिवस रामनवमीचा उत्साह। आजपासून पालख्या शिर्डीमध्ये दाखल होण्यास सुरुवात। मुंबई, पुण्यासह भाविक पायी शिर्डीमध्ये दाखल। Thank you.